ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर जाऊयात, अंबादास दानवे बोलतायत. ते आज उद्धव ठाकरेंकडे आले आहेत, उद्या शरद असं पवार थोडी वेळ घेऊन आलं पाहिजे, असं थोडी असतं ते आले उद्धव ठाकरे भेटतात, असं थोडी असतं काय, असं थोडी असतं. नीट आलं पाहिजे बोलायला भेटायला, त्याला काय प्रॉब्लेम. पण यामध्ये काही राजकारण वाटतंय का तुम्हाला? बघा मला वाटतं हे लोक कोण आहेत? अंबादासजी तुम्हाला काही राजकारण वाटतंय का? आता रमेश केरे म्हणजे भाजपचा हे तो नेहमी विखे ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे. तुम्ही मंत्रालयाजवळ पहा विखे बिखेचेच बॅनर लावत असतो तो. म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे राजकारण बिलकुल इथे पाठवलेलं मुद्दाम केलं जातं. हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो. बिलकुल असंच आहे. नाही, पण एक जो शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी विधान केलं की मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, पण त्या दिशेने वाटचाल आहे. तर काय यात सगळा मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातोय? राजकारण केलं जातं ना. माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बंगल्यावर गेलं पाहिजे. सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं. असं काही खोटं बोलतात. मग आता करा म्हणा. आता सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या. वारंवार आमची भूमिका काय, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, त्यामुळे आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे. असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ते आहे नाही आहे, तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना. असं तर मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? तेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. दरम्यान आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलेला आहे. रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये ही व्यक्ती बसलेली असल्याचं त्यांनी म्हटलंय. बाबा आता वेळ घेतला पाहिजे. असं तुम्ही भेटले, साहेबांची तब्येत कशी आहे काय, असं कसं असतं? आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, ती काय नेहमी विचारायची. आज मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे, हे सगळं मराठा समाजाची पक्षप्रमुखांची भेट घेऊन आपण ठीक आहे ना. मग ही काय पद्धत 4-5 जण या, आम्ही बोलू, त्याला काय प्रॉब्लेम, साहेबांशी बोलू. मग असं थोडी त्याला असतं सगळं. आणि स्पष्ट आहे शिवसेना. तुम्ही माझं तर मत आहे मुंबई आपलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांकडे जातो तुमचं, असं माझं सजेशन. हे काय करणार आहे? सुरुवात नाहीये बरं का. उद्या पवार साहेब, मानव पटेल साहेब. अरे जाऊ दे या, तुम्ही लोक, तुम्हाला कोणी पाठवलं काय आम्हाला माहिती आहे साहेब. काय सांगाल कोणी पाठवलंय? ठीक आहे, माहिती आहे. आता तुम्ही दानवेंवर बोललात, काय वाटतंय भूमिका? 4-5 जणांना बोलतो, साहेबाला विचारतो. आपण शांततेत व्यवस्थित आपण